श्री स्वामी समर्थ. राशीनुसार तुमचा राग कसा असतो, राशीनुसार तुमचा राग आणि भांडण करण्याची स्टाईल कशी आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना कधी राग आला आहे का? रागात प्रत्येक जण वेगळा वागतो. कोणी ओरडतो, कोणी रडतो, तर कोणी थेट ब्लॉक करतो. चला तर मग पाहूया राशीनुसार कोणाचा राग हा कसा असतो ते. मेष रास, प्रेशर कुकरची शिट्टी. यांचा राग एकदम फास्ट असतो. यांना राग आला की हे जागी स्फोट करतात. पण चांगली गोष्ट म्हणजे यांचा राग जेवढ्या लवकर येतो तेवढ्या लवकर शांतही होतो. 5 मिनिटांनंतर हे असे वागतात जणू काही झालंच नाही. वृषभ रास, शांत ज्वालामुखी. यांना सहसा लवकर राग येत नाही. हे खूप लोक सहन करणारे असतात, पण जर यांच्या रागाचा बांध फुटला तर मात्र समोरच्याची खैर नसते. हे जुनं सगळं हिशोब एकाच वेळी चुकतं करतात आणि यांचा आबोला महिनोन महिने देखील चालू शकतो. मिथुन रास, शब्दांचे बाण. यांना रागात हात उचलायची गरजच पडत नाही. यांची जीभच ही तलवारीसारखी चालते. भांडताना हे असे काही टोमणे मारतील की समोरच्याला उत्तरच सुचणार नाही. शाब्दिक चकमकीत यांना हरवणं मात्र अशक्यच आहे. कर्क रास, इमोशनल अत्याचार. यांचा राग डोळ्यातून बाहेर पडतो. भांडणांना यांना रडायला येतं. हे जोरात भांडण्यापेक्षा शांत बसणं, जेवण न करणं आणि मनाखोलीत समजून घेत नाही असा देखील इमोशनल ड्रामा करणं जास्त अशा प्रकारची लोक पसंत करतात. सिंह रास, सिंहाची डरकाळी. यांचा इगो दुखावला की यांचा राग तुम्ही पाहावा. यांचा आवाज सगळ्यात मोठा असतो. तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलायची, हा यांचा ठरलेला नेहमीचाच हा डायलॉग असतो. जोपर्यंत समोरचा माफी मागत नाही तोपर्यंत हे काही शांत होत नाही. कन्या रास, चालता फिरता सीसीटीव्ही. हे विनाकारण भांडत नाहीत. यांच्याकडे तुमच्या चुकांचं पूर्ण सगळं रेकॉर्ड असतं. मागच्या वर्षी 10 तारखेला तुम्हाला असंच म्हणाला होतास, असे अचूक पुरावे देऊन देखील अशी लोक भांडतात. यांच्या लॉजिकच्या पुढं कधीही कोणाचं चालत नाही. तूळ रास, पीसमेकर म्हणजे शांतता दूत. यांना भांडणं हे अजिबातच आवडत नाही. कोणी भांडायला आलं तर हे विषय बदलतात आणि जाऊ दे, सोडून दे असं देखील म्हणतात. पण जर अतिच झालं तर हे अत्यंत हुशारीने आणि गोड बोलून तुमचा अपमान देखील करू शकतात. वृश्चिक रास, सायलेंट किलर. सर्वात भयंकर राग यांचा असतो. हे रागात काहीच बोलणार नाहीत, शांत राहतील, पण यांचा मेंदू बदला कसा घ्यायचा यावरच मात्र काम करत असतो. हे कधीच विसरत नाही आणि कधीच समोरच्याला माफ देखील करत नाही. योग्य वेळेची वाट पाहून मात्र हे डंख मारतात. धनुरास, स्पष्ट वक्तेपणा. या राशीच्या लोकांना जर राग आला तर हे कसलाही विचार करत नाही. जे मनात येईल ते थेट तोंडावर बोलून अशा राशीची लोक मोकळी होतात. समोरच्याला किती वाईट वाटलं याचा हे विचार देखील करत नाहीत, पण राग शांत झाल्यावर यांना मात्र पश्चाताप देखील होत राहतो. मकर रास, प्रॅक्टिकल इग्नोरन्स. यांना फालतू भांडण्यात वेळ वाया घालवायला अजिबातच आवडत नाही. जर तुम्ही यांना दुखावलं तर हे तुमच्याशी भांडणार नाहीत, थेट तुम्हाला ब्लॉक करतील आणि कायमचे तुमच्या आयुष्यातून निघून जातील आणि तुम्हाला देखील कट करतील. कुंभ रास, नो रिॲक्शन. यांचा राग मात्र खूप विचित्र असतो. हे तुमच्यावर रागावले असतील तर ते तुम्हाला दाखवणार देखील नाहीत की ते तुमच्यावर रागावलेले आहेत, पण पूर्णपणे डिचात होतात. तुम्ही त्यांच्या समोर जरी उभे राहिला तरी देखील ते असे वागतील की जणू काही तुम्ही अस्तित्वाचंच नाही. मीन रास, रुसवा फुगवा. यांना राग कमी आणि वाईट जास्त वाटतं. हे स्वतःलाच कोंडून घेतात आणि दुःखी गाणे देखील ऐकत बसतात. हे समोरच्या व्यक्तीने येऊन आपली मनधरणी करावी आणि आपल्याला देखील समजून घ्यावं याची मात्र या राशीचे लोक आतुरतेने वाट पाहतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.